खेळाडूंमध्ये ज्याची गणती होते तो म्हणजे ओंकार मेस्त्री. सुंदर अशी हवेमध्ये लाट मारून अचूक असा मोरा टिपलेला आहे उंडरगाव संघ डाव्या कोपऱ्यामध्ये. आपला काढलं आणि प्रत्युत्तर म्हणून उंडरगाव संघाच्या 3 नंबरचा चढाईपट्टू चढाई करून आलेल्या वादल खारीकोडा संघावर मधल्या फैलीमध्ये लाट मारून गडीबाद करण्याचा आटोकाट प्रयत्न, परंतु काही यश आलेलं नाही आणि रिक्त असते परत. त्याला प्रत्युत्तर म्हणून वादल संघाचा एक मध्यम उंचीचा मध्यम एसटीचा चढाई करून गेलेले उंडरगाव संघावर आणि सुंदर अशी चढाई. आणि सुंदर या चढाईमध्ये त्यांनी 2 खेळाडू बाद केलेले आहेत. त्यांच्या प्रत्युत्तर म्हणून पुन्हा 9 नंबरची जर्सी प्रदान केली चढाई वादळ उंडरगाव संघाची चढाई करून आली ते वादल खारीकोडा संघाकडून. आणि वादल संघाकडून मला वाटतं वादली वारी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा ओंकार मिस्त्री. आता मात्र उंडरगाव संघाची 3 क्षेत्ररक्षण त्याच्या समोर आहे आणि चढाईसाठी गेलेले ओंकार हवेमध्ये सुंदर अशी सुंदर 2 खेळाडू बाद केलेले मनीष पाटील आपलं वैयक्तिक बक्षीस घेऊन जायचं आहे. मनीष पाटील जय हनुमान कारांबोली संघाचा कोणी संघटनेचा जय हनुमान कारांबोली मनीष नांदगावकर. मनीष पाटील यांना 300 रुपयाची बक्षीस आलेली आहे. मनीष पाटील यांच्या पुन्हा कारांबोली संघाचा संघटना कोण असतात त्यांनी सन्मान चिन्ह देण्यात येतं. पब्लिक खाली बसायचं नाही तर पाठवा, खाली बसा नाही तर पाठवा या. आणि आता रिक्त परत त्यांना प्रत्युत्तर प्रथमच मध्यरेषेला मुद्रा करून एक उंच पुढे मजबूत एसटीच्या चढाईबद्दल पाहूया आपल्या ताकदीत आणि उंचीचा किती पुरेपूर फायदा. त्यांना माहिती आहे आपला संघ काही गुणांच्या पिछाडीला आहे आणि ती जर पिछाडी आपल्याला भरून काढते असेल तर आपल्याला सुंदर अशी खेळी चढाई करावी, परंतु ते रिक्त असते परत गेलेले आहेत. त्यांना प्रत्युत्तरून पुन्हा एकदा ओंकार आपल्या खेळीला कधी संत गतीचं कधी मध्येच आपल्या खेळीला वेग देतो, जलद गतीने चढाई करतो तो ओंकार. उजव्या कोपऱ्यामध्ये पाय मारून गडीबाद करण्याचा आटोकाट प्रयत्न, परंतु काही यश प्राप्त झालेलं नाही आणि रिक्त असते परत. ग्राउंड नंबर 1 वर उंडरगाव संघाकडून चढाई करून आले ते 3 नंबरचे चढाईपट्टू वादल खारीकोडा संघाचे 7 क्षेत्ररक्षक त्यांच्या समोर आहेत. त्यांना माहित आहे वादल संघ हा अनुभवाचं फार मोठं गाठोड आहे त्यांच्याकडे. संयमी असे खेळी करून आपल्या संघाला कोणत्याही क्षणी विजयश्री खेचून आणतील असा हा वादल खारीकोडा संघ आहे की ज्याची या जिल्ह्यामध्ये चांगली ख्याती आहे, चांगली ओळख आहे, तोच हा वादल संघ. आणि आता मात्र ओंकार मिस्त्री यांची मधल्या फैलीमध्ये पकड झाली. पंचांनी ठरवेसाठी कॉल केलेला आहे आणि उंडरगाव संघाकडून एक उंच उड्या मजबूत बांधायचे असे चढाईपट्टू चढाई करून आले ते वादल खारीकोडा संघावर. वादल खारीकोडा संघाचे 6 क्षेत्ररक्षण त्यांच्या समोर 2-2 असे 3 गाठ. पाहूया आपल्या ताकदीत आणि उंचीचा किती पुरेपूर फायदा घेतात ते. दोन्ही कोपऱ्यातून मध्यंतर पुन्हा एकदा उद्या करून आता मात्र सुंदर अशी त्यांची पकड झालेली आहे डाव्या कोपऱ्यामध्ये नागेश माले यांच्याकडून. आणि प्रत्युत्तर म्हणून वादल संघाचा 3 नंबरचा चढाईपट्टू चढाई करून गेलेला आहे तो उंडरगाव संघावर.
चला यानंतर ग्राउंड क्रमांक 1 वरती होणारा दुसरा पुकार माउंट कार्मेल कोरळी वर्सेस सहजन देडकुले. तसेच सुंदर अशी पकडलेले वादळ खारीपाडा संघाकडून चाळ्या करून गेलेले उंडरगाव संघावर आणि अचूक असा मोराले त्यांनी डाव्या कोपऱ्यामध्ये उपरक्षक यांना बाद केलेला आहे. आणि आता प्रत्युत्तरून प्रथमच चाळ्या करून आले नितीन वारगे हे देखील या तालुक्यामध्ये चांगले नावाजलेले असे नामवंत खेळाडू आहेत की त्यांनी देखील आपल्या संघाला कित्येक वेळा विजयश्री पटकावून दिलेले आहे. अंतिम सामन्यामध्ये नितीन वारगे जिल्हा पातळीवर देखील खेळून आलेले आहेत चांगले. आणि आता मग ते रिक्त असते परत त्यानं प्रत्युत्तरून पुन्हा एकदा ओंकार आपल्या चपलाईचा आणि चतुर्थीचा पुरेपूर फायदा सुंदर अशी चढाई. आणि मला वाटतं आता या चढाईमध्ये त्यांनी दोन खेळाडू बाद केलेले आहेत. सुंदर अशी चढाई केलेली ओंकारने. आणि प्रत्युत्तर म्हणून एक छोटासा खेळाडू आलेला आहे आणि त्याची तो बाद झालेला आहे.